एकाच वेळी 100 पोलीस अधिकारी निलंबित. राज्याच्या राजकारणात आणि पोलीस दलात आजवरचा सर्वात मोठा भूकंप. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नेमका कुठल्या पोलीस अधिकाऱ्यासह अख्ख्या फौजेला घरचा रस्ता दाखवण्याचे आदेश दिले? काय आहे यामागचं नेमकं कारण? जाणून घेऊयात थेट बातमीच्या आजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये. तर मित्रांनो, आज आपण अशा एका पोलीस अधिकाऱ्याचा लेखाजोखा मांडणार आहोत ज्यांची कारकीर्द जितकी कर्तव्यदक्ष राहिली तितकीच ती वादांच्या भोवऱ्यातही अडकली. महाडचा एक तरुण जो पोलीस दलात मोठ्या उमेदीने आला, अनेक क्लिष्ट गुन्हे सोडवले, पण नशिबाने आणि काही वादग्रस्त निर्णयांनी त्यांना वारंवार हेडलाईन्स मध्ये आणले आणि आता पुन्हा चर्चेत आलेले, हो नक्कीच आपण बोलतोय साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याबद्दल. तुषार दोशी यांचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील महाड. शिक्षणाची ओढ त्यांना विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात घेऊन आली. पुण्यातील प्रतिष्ठित फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी BSc पूर्ण केली. खाकी वर्दीचे आकर्षण आणि समाजसेवेची जिद्द त्यांना MPSC कडे घेऊन गेली. सन 2000 मध्ये त्यांनी पोलीस उपअधीक्षक DYSP म्हणून निवड झाली आणि त्यांच्या पोलीस कारकिर्दीला सुरुवात झाली. नाशिकच्या पोलीस अकॅडमीमध्ये खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग थेट नक्षलग्रस्त भागात झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे त्यांनी नक्षलवादाचा सामना करत आपल्या धडाकेबाज कामाची चणूक दाखवली. राजुरानंतर त्यांनी लातूर शहर, सोलापूर, पुणे आणि नवी मुंबई अशा महत्त्वाच्या ठिकाणी सेवा बजावली. 2014 मध्ये त्यांना पदोन्नती मिळाली, पण ते पोलीस अधीक्षक झाले. पुणे ATS तसेच जालना आणि रेल्वे पोलीस पुणे येथे त्यांनी मोलाची कामगिरी केली. नवी मुंबईत गुन्हे शाखेचे उपायुक्त असताना त्यांनी अनेक क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणले, ज्यामुळे त्यांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला होता. मात्र तुषार दोशी यांचे नाव खऱ्या अर्थाने चर्चेत आले ते 1 सप्टेंबर 2023 रोजी. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू होते. शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनावर पोलिसांनी अचानक अमानुष लाठीमार केला. हवेत गोळीबार झाला. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. या लाठीमाराचा आदेश कोणी दिला असा सवाल विचारला जाऊ लागला. तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर टीकेची झोड उठली. अखेर सरकारने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आणि नंतर त्यांची बदली करण्यात आली. हे प्रकरण तुषार दोशींच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा डाग ठरले. जालन्याच्या वादातून सावरत नाहीत तोच तुषार दोशी पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडले. सातारा जिल्ह्यात परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत जो राडा झाला त्याने संपूर्ण राज्याचे राजकारण हादरवून सोडले आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीमुळे संतापलेले शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधिमंडळात आपला राग व्यक्त केला. यावेळी त्यांनी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची आगळपाखळ केली. आम्हाला 10 पोलिसांनी मिळून ओढत होते. कोणी आमच्या दंडाला, कोणी पायाला, कोणी कमरेला पकडले होते. एखाद्या गुन्ह्यातील आरोपीला पकडतात तसे पोलीस मंत्र्यांना धरून खेचत होते. पोलिसांनी आम्हाला घरगड्यांसारखी वागणूक दिली. या प्रकरणी विधान परिषदेच्या सभापतींनी पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. मात्र निवृत्त न्यायाधीशांमार्फत या प्रकरणाची चौकशी करताना तुषार दोशींच्या या आधीच्या कारकिर्दीचीही चौकशी केली जावी अशी मागणी शंभूराज देसाई यांनी केली. तसेच तुषार दोशींबाबत बोलताना अंतरवली सराटीचा उल्लेख सभागृहात झाला. अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला तेव्हा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते. एकनाथ शिंदेनी 2 वेळेला मला तिकडे पाठवले होते. अंतरवली सराटीत प्रचंड उद्रेक होता, त्यावेळी तुषार दोशींना तिथून का काढले? अंतरवली सराटीत गोळीबार झाला, लाठीमार केला, त्यावेळी जालन्यातून तुषार दोशींना काढण्यात आले. त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड काढा. वर्षभर साताऱ्यात काय चाललं आहे? रेल्वे पोलीस मधील कुठला कर्मचारी येथे आणून बसवलाय? कोणते उद्योग करण्यासाठी त्याला बसवलाय? अशी टीका शंभूराज देसाई यांनी केली. लोकशाहीचा गळा घोटल्याचे गंभीर आरोप करत 23 मार्च 2026 रोजी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी SP तुषार दोशी यांच्यासह 100 पोलिसांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. तुषार दोशी यांच्या वादग्रस्त ट्रॅक रेकॉर्ड फक्त या 2 घटनांपुरता मर्यादित नाही, तर नवी मुंबई कार्यरत असताना गाजलेल्या अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात देखील त्यांचे नाव संशयाच्या भोवऱ्यात आले होते. आरोपीच्या वकिलांना गोपनीय माहिती पुरवल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर झाला होता. साताऱ्यात आल्यानंतर त्यांच्या समोर कायदा सुव्यवस्था राखण्यासोबतच जातीय तेढ रोखण्याचे आवाहन होते. मात्र निवडणुकीच्या राड्याने त्यांच्या समोर निलंबनाची टांगती तलवार उभी केली आहे. एकीकडे नक्षलग्रस्त भागात काम करण्याचा अनुभव आणि दुसरीकडे आंदोलक तसेच मंत्र्यांशी लढल्याचे आरोप. SP तुषार दोशी यांची कारकीर्द आज एक अत्यंत मळावर येऊन उभी आहे.
पोलीस दलातील शिस्त आणि राजकीय दबावाच्या कात्रीत अडकलेले हे अधिकारी आता आपले निलंबन रोखू शकतील का, की साताऱ्याचा हा वाद त्यांच्या वर्दीवर कायमचा डाग लावून जाईल, हे येणारा काळच ठरवेल. अशाच बातम्यांसाठी पाहत राहा थेट बातमी.